नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा एकदा. माझं नाव प्यारलाल आहेरगवळी. आहेरगवळी सोलापूर. सोलापूर. बरं बरं. किती म्हशी आहेत त्या? आहेत 10-12 म्हशी आहेत. बरं बरं. किती दिवसापासून म्हशी क्षेत्रात आपण काम करताय आता? हे आमची म्हणजे आमची पिढीनं पिढी चालली आहे. पिढ्यानपिढ्या. हो, पिढीनं पिढी चालली बरं आहे. बरं बरं. आजे पंजे सगळे सगळेच म्हणजे आम्ही खानदानीच आहेरगवळी. आम्ही खानदानी गवळी. आम्ही खानदानीच गवळे. हां, खानदानी गवळी. त्यामुळे काही विशेष नाही. काय विषय नाही आमचा. जन्मापासूनच म्हशी. हो, जन्मापासून. खरं तर आज आपण महाराष्ट्रातले आपल्या वादळवाट 55-77 या चॅनलवर महाराष्ट्रातले टॉपचे गोटे दाखवत असताना खरं तर आपण प्रत्येक गोट्यावर त्याचा विस्तार असेल, मूळ म्हैस कुठली काय ह्या विषयी विचार. तुमच्यापाशी असणारी मूळ म्हैस कशी आणि तुमच्या वडिलांची असेल, आजोबांच्या काळात असेल, एखाद्या म्हशीनं नाव केलेल्या म्हशीचं एखाद्या नाव सांगा. आमच्या म्हशीचं नाव पोलाद होतं. पोलाद. हां, बरं बरं. काय पोलादचं वैशिष्ट्य सांगता आम्हाला? सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे आमच्या पोलाचं नाव. बरं हं. बरं बरं. उस्मानाबाद, हां. बसव कल्याण, हे जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यात पोलाद म्हणले की प्रसिद्ध. बरं बरं. हां, 2 नंबरमध्ये मारुती मंदिर पासली पोलाद म्हणले खलास. मारुती मंदिर हां. पोलाद. हां. कोल्हापूरमध्ये तर लई प्रसिद्ध होते. बरं. काय वैशिष्ट्य होतं म्हशीचं एकंदरीत? देखणी होती एकदम. 1 नंबर म्हैस होती. सोलापुरात 1 नंबर म्हैस होती ती. सोलापूरमध्ये. हां, 1 नंबर. बरं. पहिल्या टळात 7 लाखाला मागितले होते, नंतर 11 लाखाला मागितले होते. एवढी मागणी आली? हां, एवढी मागणी आली ती. बरं. मग विकली का काय झालं? नाही विकली नाही, म्हातारी झाली ती. म्हातारी झाली. वडिलांनी म्हणले विकायचं नाही, एवढी माग आपल्या सोलापुरात पहिल्यांदा म्हैस मागितल्यात, राहू दे. राहू दे. हां, अशी म्हणून तशीच ठेवली. हां, ठेवली ती. खरं तर मला काय विचारायचं आहे म्हशीच्या बाबतीत. पोलाद झाली, परत नंतर अजून नाव करणारी म्हैस काय? चतुर होती, एक चतुर म्हणायची चांदी. बरं. त्याची बहीण होती. तिची बहीण, ते पोलादची बहीण. हां, पोलादची बहीण होती. बरं. तिचं काय वैशिष्ट्य सांगतात? ते लई पळत होती. रेसला 1 नंबर होती ती. रेसला 1 नंबर. हां, रेसला 1 नंबर. बरं. मग आम्हाला आता हे चतुरचं कुठं कुठं पळवलं? आपल्या सगळ्या इथं सोलापूरमध्ये बरं बरं. सोलापूरमध्ये पळवले सगळे. नवी पेठ, कन्ना चौक, हां हां. असं सगळीकडे. बरं. आता ह्या म्हशी आता एकंदरीत त्या पोलाद असेल, चतुर असेल किंवा त्यानंतरच्या अनेक म्हशी असतील, त्यातल्या विकल्या काय? आपल्यापासून विकल्या का चांगल्या रेटनं? ना सगळे ऐकलेत की आपले सगळे चांगल्या रेटने ऐकलेले आहेत. त्यांचं विस्तार 2 लाख, 1.5 लाख. हायेस्ट रेट आपल्या दावणीची म्हैस काय? आपले हायेस्टला 2.5 लाखाला एक गेली. 2.5 लाखाला. किती वर्ष? हे 2 वर्षाखाली आहे. बरं बरं बरं. मारुती सर्वदे नेलाय. बरं बरं. बारीक मनाची. बरं बरं. हां, बरं. माय ह्याला रविवारपेठमधलं मारुती सर्वदे नेलाय. मारुती सर्वदे पैलवान. हां, पहिलवान. बरं बरं. बारीक मनाची रेडी नेल त्या बरं. 2.5 लाखाला. 2.5 लाख रुपये. बरं. पंढरपुरी आज तुम्ही एवढे दिवस झालं खानदानी व्यवसाय करता, आज हिच्या दुधाचं वैशिष्ट्य काय आहे आणि दूध आतापर्यंत हायेस्ट किती निघलंय म्हशीला या? एका म्हशीला चालेल तसं आहे दूध. 5 लिटर निघतंय, 6 लिटर निघतंय. चारण्यावर आहे. खरं आज आपण बऱ्याच जणांनी काय होतं माहिती आहे का, अनेक जणांचा प्रश्न होतो की दूध एवढं निघतं का, तेवढं निघतं का. पण आहेर गवळी साहेबांपाशी आपलं हे कोडं उलगडलं आणि त्यांनी सांगितलं की जसं म्हशीला तुम्ही चारचाल तसं दूध निघणार. दूध निघणार. तुम्ही नाही चारलं तर दूध निघत नाही. तुम्ही जीवापेक्षा जास्त चारलं त्याला, तिने जीवापेक्षा जास्त आपल्याला दूध देते. असं आहे. बरं. आपल्यापाशी हायेस्ट दूध किती निघलं आता ह्या म्हशीला आहे टायमाला 6 लिटर दूध आहे. एका टायमाला 6 लिटर दूध सध्याला आता. सध्याला? हां, दोन्ही टायमाला 12 लिटर दूध आहे. परवा घेतली आम्ही बी 1,61,000 घेतलेली. घेतली का ही? हां, घेतलेली. कोणापासून घेतली ही? हे आपलं बजरंगपासून घेतलेली. बजरंग भोसले का? हां, भोसले. बजरंग भोसले. बरं बरं बरं. हे सोलापुरातलीच घेतली? हां, सोलापुरातून घेतली. बरं. एका टायमाला 6 लिटर दूध आहे. हम्म. हां? बरं. आपल्यापाशी आता पहिल्यापासून आपल्या पोलादचं दूध हायेस्ट किती निघलं? पोलादला आपल्या 5 लिटर दूध निघत होतं. 5. पोलाचं दूध नको म्हणत होते लोक. हां बघितलं म्हैस मन खुश होतं, बास म्हणत होते. म्हैस बघितली की मन खुश होते खलास. हां हां. ते आता आपण बाजारात गेल्यावर 24 कॅरेट सोनं कसं आणून ठेवतो शोकेस मध्ये, हां हां. त्या टाईप होती पोलाद. एवढी हां, म्हैस बघितली की लोक असं जाताना रोडावर उभारून बघत होते लोक म्हशीला. अशी होती म्हैस. एवढी म्हैस. हां, एवढी देखणी होती म्हैस. बरं गड्ड्यावरनं लोक येत होते आपल्या घरला. जेवढे येतात गावात येते ना तेवढे सगळे येत होते आपल्या घरला. जेवढ्या गावाचे येत होते तेवढे जत्रा भरल्यावर. बरं. अशी होती पोलाद आपली. आता एवढे म्हशीचं आपण सांगताय, साधारण आज आपण खरं तर पोलाद, चतुर आणि गड्डा बघायला आली का तुमची म्हैस बघायला येणारच. आमच्या घरला आल्याशिवाय जातच नव्हते. आवर्जून येत होते, आवर्जून. बरं बरं बरं. असं. म्हणजे एवढी म्हशी हां, तेवढं हां नावाजलेली होती, प्रसिद्ध होती. पण तेव्हा कसं असं मोबाईल बिबाईलचं नव्हतं, हां हां. त्यामुळे म्हैस गाजली नाही आमची. गाजली नाही. हां, असं. आता कसं मोबाईल निघालाय, हे जे म्हैस भारी, त्याची म्हैस भारी. पण आम्ही तसं म्हणत नव्हतं की आमचीच भारी. तुम्ही येऊन म्हणाल पाहिजे की तुमची म्हैस भारी, असं आमचं वैशिष्ट्य होतं. बरं बरं. हां. खरं तर
आज आपण अहिर गवळे तर खानदानी रक्तातच गवळीपण असणारे हे व्यक्तिमत्व महाराष्ट्रातल्या टॉपचे गोट आज आपल्या वादळवाट 55-77 वर धावत असताना आम्हाला थोड्या प्रत्येक म्हशीचं वैशिष्ट्य सांगताल का? मला म्हशी थोड्या दाखवचाल का? या ना, या दाखवतो. या असं मारत नाही, हे मारत नाही, या बिंदास या. हिचं सुरुवातीलाच नाव, हिचं नाव काय आहे? नाजूक हट हट, नाजूक हट माग, हट माग, हट. नाजूक. हम्म. बरं. ही आता आपण विकत घेतली सोलापुरात. हा. बरं. हे 2 वर्षाखाली घेतले. ही 2 वर्षापूर्वी घेतली. हा. कोणापासून घेतलेली आहे? हे मजराडीचे आहे. मजरेवालडीची. हम्म. बर. त्यावेळेस कितीला घेतली ही? हे 86,000ला घेतली होती. बर. ही म्हैस घेत असताना काय म्हशीचं बारकावं बघताय तुम्ही? 1 नंबर म्हैस आहे. म्हैस बघितलं पारकायचं की म्हैस काय चीज आहे. या इकडे यावर. अंगलोट कसा आहे, शिंग कशी आहे. आता ही जी रेडी हा. बारकी होती 4 दिवसाची तिथं आहे. बर बर. त्याला नक्षी काढलेली. काढले काय? हा. ही जी रेडी. ही जी रेडी आहे. हा, ही जी रेडी. तिच्या पुढली सांगा आम्हाला. हे गोकुळ, गोकुळ. गोकुळाट. हे युजू सर्वाधीपासून घेतलेली. किती रेटला घेतली होती त्यावेळेस? हे 87,000ला घेतली. 87,000ला. हा. बर. तिच्या ही पुढली आमची घरची जुन्या स्तरातली. जुनं पहिलं हा. पुरुष. बालाट म्हणून आहे म्हैस वाकरीत आता सध्याला. वाकडी. पहिलवान पशी. कुठल्या पहिलवानपाशी? ते वाकरीच्या पहिलवानचं नाव माहित नाही, प्रताप गायकवाड आहे का? काय माहित नाही पहिलवानचं नाव. त्या पहिलवानपाशी बालट म्हणून म्हैस आहे आपली. बरं, त्याची बरं. रेडी ही बरं. वाकरीमध्ये आहे बालट. तिची रेडी आहे हा, का? त्याची रेडी आहे. बर. ही सुरुवातीचा पहिल्या जसं विस्तार तुमचा मूळ. हा, मूळ तिची बी आहे. बर बर बर. हा. गुप्पट. तिच्या पुढली रेडी सांगा ती. हे आणली होती एक सलगरसीतनं. हा. त्याच्या रेडी सांभाळली. हे ज्या एकलाव. इकली आहे. हा. बर. त्याच्या पलीकडली सांगा आम्हाला. ते परवा घेतलेली. बर. हा, बारीक हट, बारीक हट, बारीक हट. ती कितीला घेतली? हे 1.25 लाखाला घेतली. 1.25 लाखाला. हे घोंगड्याला मारते. बर. गोंगड गाडीची म्हैस आहे. हा. बर बर बर. हा. हा हा. एवढा खुश करा कुठं नागावनी खुश करा. हा आणि नुसता हात दाखवल्यावर हा हा हा. हे गाडी चालू करू देते का नाही? नाही चालू करू देत. हा. एवढं गरम आहे. करंट आहे. बर बर. आता बाहेर ते सांगा आम्हाला. खरं तर मामा येतात, मामापाशी एक थोडं बोला. काय तुमचे वडील आहेत हा, का? वडील आहेत. खरं तर किती दिवसापासून म्हशी बघताय, काय बघताय? आमच्या आता पिढी गेलेली आहे. बर. पहिल्यापासून आम्ही जनावरच आहे. बर. आमचे काय हे नाही आहे. हा. दोघा बाहेर आमचे घरचे जनावर पाहून आम्ही जनावर केले. बर. तुमचं नाव एकदा सांगा आम्हाला. माझं नाव हंसराज आहे. नाही, बैजू आहेरगोळी मला ओळखत. हंसाज मला बैजू आहेरगोळी. पैशो आहे गवळी. हा, बैजू आहेरगोळी मला ओळखत. बैल आहे, थोडे म्हणल्यावर सगळं वय किती झाले आपलं आता आता? 75 चालू आहे. 75 वर्ष वय चालू आहे. बर बर. खरं तर आज ह्या तुमच्यासारख्या व्यक्तींमुळं महाराष्ट्रात तुमच्या म्हशी घ्या नावाजल्या, पंढरपुरी म्हैस वाढली तुमच्यामुळं. कारण जेवढ्या म्हशी जातीवंत त्याला मालक तेवढा सुद्धा जातीवंत पाहिजे नाही. आम्ही जातीवाद आता तुम्ही कुठे गेले तर विचारा ना, आपलं नाव विचारा. ते पोलाद म्हणून ओळखता का म्हणा आहेर गवळ्याची. हा हा. आहे तोडले आहे. बर. कुठल्या बी गवळ्याला विचारायचं. कुठे बी इथंच. कृष्णाचे अंश आहे. कृष्ण बर. आमच्यात जन्मलेला आहे. बर बर. कृष्ण आमच्यात जन्मला आहे. आमच्या गवळ्याने सगळं खेळलेला राहिलेला आहे. बर बर. म्हणजे या म्हशी क्षेत्रातलं हा. एक नावाजलेलं नाव म्हणजे अहिर गवळी. आहेर गवळी. आणि सोलापुरात तुमच्या म्हशी होत आधी टॉप मध्ये आमचेच गुरु होते. पोलाद, हा. चतुर. ते चतुर. पोटात मागणारा अजून जनावर आहे. बर. रशीदला विचारा. बर. 7 लाख रुपयाला दे म्हणून विनंती करा. कुठल्या साली मागितली होती? हा. अहो, काय करते? ही 2006-07 मधली गोष्ट आहे. बर. काय? 2006 हा हा. 2006-07 मधली गोष्ट आहे. बर बर. म्हशीला नुसतं तोंड नव्हतं बघा. हा. आम्ही तुमच्यासाठी येऊन बघून गेलो ना, म्हैस चारच खात नव्हती. एवढी दृष्टा होत होती. हो. ठाण गेलते का त्याचे म्हैस कशी वर नाव टक्कर त्याच्या असताना. हा. शिंगा नुसतं पुळूजला गेलेले. विशाल गावडेला पण शपथ खाल्ला होता आणून सोडतो म्हणून. म्हैस मारताना एवढी म्हैस मारता मी तर दे नव्हतो. मी माती करणारा म्हणालतो. म्हणजे आणून सोडतो म्हणून भजनबरी शपथ खाल्ला. बरं, आता तुम्ही अहिर गवळे हे ठीक आहे, पंढरपुरी म्हशी त्यावेळेस गड्डा बघितला मला अजून काय विचारायचं आहे तुम्हाला. त्यावेळेस सोलापुरातल्या नावाजलेली म्हशीवाल्यांची जर नाव माहिती आहे का तुम्हाला? आठवून एक दोन तर एक दोन सांगा दे. त्यावेळेला आंबा जानगवळे आहे. एक मिनिट हा. दमा दमा. हा सांगा. अंबा जानगवळे आहे हा आणि भास्कर भीमा भास्कर आहे हा
आणि तिरकप्पाचे आहे. हा. मग शंकर जानगोळी म्हणून होते ते इथं होते कुठं ते खाटीक लोकांची गल्ली कुठले सोन्या मारुती पशी होते. बर. सोन्या एक नंबर अजून म्हशी. म्हशी, अजून नाव आहे हा, कोणी अजून सांगा? म्हणजे ते पहिले ते हे जे सोपान लंगडा धनगर सोपान धनगर त्याच्या पोरात नाव नातूचं नाव पोपट होता. बैलगाडीत जात होता. एक नंबर म्हशी त्यांचे पण बर. चांगले. हा एवढं अजून म्हशीची नाव अशी म्हणजे जुनी माणसं त्यावेळेस तुमच्या बरोबर जे सोलापुरात पळायला जी म्हैस तुम्ही घेऊन जात होता हा म्हणजे तुमची चतुर असेल हा, किंवा पोलाद चतुर. पोलाद असेल त्यावेळेस कुठल्या अजून म्हशी कुठल्या त्यावेळेस पळायला अशा म्हणजे नावाचे लोकांची कोण लय होते ते. आता ते आंबा जानगडचे इथं भरपूर होते. हा. हा आता त्यांचे नाव काय जास्त माहिती नाही आहे पण होते. बर बर. हं. आणि हे बघा हम्म. मी बैजू गवळी म्हणून नावाने ओळखतात पण हे पोलादचा मालक म्हणून मला ओळखत नव्हते. जेव्हा घरी आल्यावर त्यावेळेस तुमच्यासारखे येऊन बसून करून बर बर बर. अहो यायचं गाड्या लावायला जागा राहत नव्हती. एवढे लोक यायचे. लोक शेजार पाजारचे काय म्हणायचे काय साखरपुडा बिडा आहे का तुमच्या घरात म्हणजे इथे? म्हशीमुळे तुमची ओळख महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रात कोल्हापुरात तर एक नंबर. कोल्हापुरात सुद्धा आता तुम्ही जावा हा. बाबा मी ते पोलादच्या मालकाची हे घेऊन आलं म्हणून मग त्यांनी सांगतात बघा. आता ही महाराष्ट्रात तुमची मुलाखत प्रसिद्ध होती. कोल्हापुरात तर बघतीच लोक. हा हा आता काल पंढरपूरची कार्तिकी वारी आम्ही म्हशीचा बाजार बघत होतो. हा मला खरं तर माझा चॅनल सगळी महाराष्ट्रात पोहोचलेला आहे. हा. म्हणजे आपल्यासारखी जातीवंत मालक सांभाळतात. हा. म्हणून आज महाराष्ट्रात आपण हे चॅनल नावाजायला लागलं. हा. आणि आपल्यासारखी माणसं हम्म. मला काय म्हणायचं आहे प्राण्यामध्ये कोल्हा कुत्र किंवा हुशार प्राणी म्हणून ज्या वेळेस आपण पंढरपुरी म्हशीचा व्हिडिओ बघायला लागलो हो. त्या दिवसापासून पंढरपुरी म्हैस या सगळ्या प्राण्यापेक्षा हुशार आहे कळायला. हुशारपणाबद्दल काय सांगताल? हुशारपणा म्हणजे काय नुसतं म्हैस हा. माणसाच्या समोर जवळ यायचे नाही. हा. त्याने झोपायचं जनावर सोडलेलं तिथं हा. मोतीबाग मध्ये झाडाखाली झोपला जरा घेरा घालून म्हशी ह्याच्या घेऱ्यावर राहत होते. तुमच्यासारखा आला हा. तर म्हशी सगळ्या चवतळून उभा राहत होते. कोण दुसरा आलं तर? हा दुसरा एवढं- वास लागू देत नव्हते. पायाच्या वासाने त्यांनी ते उभा राहत होते. एवढी म्हैस हुशार आहे. हा एवढं. बरं, बरं. गड्डा भरलेला ओळखत होती बरोबर. गड्डा भरलेला आहे. वास लागत होती त्याला. गड्डा भरलेला म्हशी लोक आले हा. ना वैरणीच खायच नाही. त्याला ते दिष्टच लागायची. एवढं. म्हैस खराब व्हायची मग. बर बर बर. म्हणजे एवढं म्हशीचं एवढं ओळखणं हा, ओळख. पाळणं- आणि कोणाचं आहे का फोटो? आहे का? तशी म्हैस व्हायची बी नाही झाली बी नाही होणार बी नाही. म्हणजे एखादा चुकूनच जनावर असं जन्माला येतं. हा ते अजून सुद्धा लोक नाव घेतात. हा, हा, हा. अजून सुद्धा नाव घेतात लोक. बरं. हा तुम्ही तुम्हाला सांगतो भूमकर आहे त्याच्या नाक्यावर भूमकर आहे सोनार. हा, ते आमचे थोरले भाऊ त्यांच्याजवळ दागदागिना घ्यायचे. हा. मग आमचे भाऊ सांगितले भाऊ बाबा आमचे भाव पैसे आहे एक म्हैस 7 लाखाला मारले मारती पडला मारायला हम्म. दे म्हणजे दिन आहे. मग मला बोलवून घेतला होता सोनार. हा. बसवला म्हणला दादा म्हणला 7 लाख रुपये का थोडे आहे का म्हणला. या जमान्याची हा. 30 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. सोलापुरात 10-15 एकर रान आलं असतं की तुम्हाला. त्यांनी काय म्हणला इंदिरानगर मध्ये 2 बंगले देतो तुला. बर. हा हा. आणि तुला पाहिजे तेवढ्या 2, 4, 5 तोळे सोना देतो. बर. मी तरी म्हणलो तुम्ही मी म्हणलो मी पैशाला बघत नाही. माझ्या घरात ते म्हैस आहे म्हणून लोक येतात. लय लोक यायचे हा. आणि ते म्हैस इकायसारखी नव्हती. ती त्यांनी मोप म्हणले हा. हे इकाय. ते आता आहे रशीद म्हणणार बैजूभया दे म्हणला. हा. दे अरे दे 7 लाख रुपये थोडे आहे का दे दे महागा लागला. नाही रे बाबा म्हणलं ते म्हैस मरू दे मी देत नाही म्हणलं. बर. अशी एवढी गुणवान होती. हा, हा, हा. हा खरं तर राजाभाऊ आज आपण लेकरा हे बघा म्हशीचं. खरं तर आज वादळवाड 55-77 या चॅनलवर महाराष्ट्रातले टॉपचे गोटे दाखवत असताना एक सोलापूर नव्हं तर संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या म्हशीची खूप हा. चर्चा झाली ती आपली पोलाद हा आणि दुसरी चतुर. चतुर. हे जानगवळी जे परिवार आहे नाही आहेर गवळी आहेर गवळी. आहेर गवळी. जानगवळी आहेर गवळी खरं तर नाव सुटलं असल्यामुळे आहेर गवळी. आहेर. खरं तर आपल्याला आहेर म्हणून ओळखतात. 75 वर्ष वय वय हा आणि 2 बंगला जे तुम्हाला ते सुद्धा म्हैस दिलेला आहे. हा. म्हणजे ही माणसं खरी जातीवंत माणसं. हा. जशी आम्ही म्हशीचा पैशाच गोड मागे असेल, गेलो नाही. पैशाच मागे गेलो नाही. जनावर पाहिजे ती लक्ष्मी होती. एवढी लक्ष्मीला हा, प्रेम केलं. प्रेम केलं. तर बघा हे किंबहुना अशी माणसं थोडीच आहेत आणि ती माणसं होती म्हणून
आज आपल्या म्हशी महाराष्ट्रात पंढरपुरी म्हैस नावाजते आणि गाजते. खरं तर तुमचं आता आज तुमची मुलं म्हशी व्यवसायात आहेत. आज म्हशी त्या- आम्ही सगळे म्हशी मोडलं होता, परत म्हशी केला, एक नंबरच म्हशी. मी एक सांगू का, आम्ही अचानक हौसानं नेलता म्हशी गड्ड्यावर दाखवायला, तेव्हा आमची रेडी 51,000 रुपये मागितले होते. हा. 51,000 रुपये. 3 महिन्याची रेडी. 3 महिन्याचा वर्ष. 3 51,000 महिने रुपये मागितले होते. सगळ्या तीन वाद महिने. केला. तेव्हा पैसे लय झाले, 51,000 रुपये लय झाले. 51,000 किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? हे 10, 20, 20-22 वर्ष 22 वर्षाची. अजून आहे ते, हा. घेऊन जाणार अजून आहे. क्या नाम है उसका? 51,000 रुपये मागितले होते. दिए ना रे 51,000 को. चतुर. हा, हा. पोलाद. बर हे आपण थोडं आपल्या चॅनलवर यांच्या हा. दाखवत असताना ही समोर बघताय ती पोलाद आहे. हा. अहिर गवळे यांची पोलाद. म्हणजे ही फोटो कोण आहे धरलेला? मी आहे. बर तुमचं नाव काय? दादा बोरे. बर धर्मराज. धर्मराज. आता हे एकंदरीत त्यावेळेच्या म्हशीचा फॉर्म तुम्ही बघितलाय, त्यावेळेचा किती वर्षापूर्वीचा फोटो आहे हा? हे हे फोटो 25 वर्षापूर्वी आहे. 25 वर्षापूर्वीचा फोटो आहे. म्हणजे त्यावेळेस तुमची पावर तेवढी जास्त आहे म्हशीसाठी. कारण म्हैस करणं म्हणजे वाघाचं काळीच हा. पाहिजे होतं. खरं तर आज आपल्या दिगावला. या परिवारानं म्हशी वाढवल्या, जोपासल्या, आपलं नाव महाराष्ट्रात झालं मामा हा, पोलादमुळं. माझी गो. मला अजून किंबहुना अशा महाराष्ट्रातल्या या पापवन म्हशी सांभाळणाऱ्या खरंच लोकांना कौतुक करावं तेवढं तोड आहे. आणि आपण टॉपची महाराष्ट्रातली जी माणसं म्हशी सांभाळतात त्या माणसांचा आपण इतिहास आपल्या वादळवाट 55-77 या चॅनलच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रात पोहोचवत असताना आज असाच एक जातीवंत मालकांचा गोटा आज आपल्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर मी सारखं प्रत्येक वेळेस म्हणतो की लोक म्हणतात लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. मी तसं कधीच म्हणणार नाही. आवडलं तरच सबस्क्राईबर करा, कारण आपण जे बघतो ते चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा आपला छंद आहे. खरं तर म्हशी सांभाळणं हा नाद आहे. नाद आहे. आणि मला गोठा धावणं ही नाद लागलेला आहे. खरं तर माझा हा व्यवसाय नाहीये. मी गावचा सरपंच आहे पुरुषाच्या. नमस्कार. पण हे मला पंढरपुरी म्हशीचं वेड लागलेलं आहे. आणि माणसांना कशाची वेड लागते ती, पण जशी तुम्हाला म्हशीची लागली तसं मला म्हशी महाराष्ट्रातल्या चॅनलवर दाखवण्याचं एक वेड लागलेलं आहे. आणि आपण प्रत्येक म्हशी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. आज 75 वर्षाच्या आजोबांनी त्यांच्या वेळच्या स्टोरी, म्हशीची हवा, म्हशीची पॉवर ते सांगितलं. 2 बघणं लाथाडणारे म्हणजे पैशाला लाथाडणारे जनावरच्या लक्ष्मीपेक्षा माझ्या काही श्रेष्ठ नाही असं म्हणणारे व्यक्तिमत्व अहिर गवळी मालकांनी त्यावेळेस नाकारलं. आणि हे नाव संबंध आज त्यांच्या म्हशी बघायला त्यांचा गोठा दाखवलेला आहे. आपण निश्चित आपला चॅनल आवडला, वादळवाट 55-77 याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मालक. आपण वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला तुम्ही मुलाखत दिली, आपला अमूल्य असा वेळ दिला. आम्ही अचानकच तुमच्या गोट्यावर आलो तरी सुद्धा तुम्ही, आम्हाला आनंद झाला तुम्हाला बघून. खरं तर अभिमान आहे तुमच्यासारख्या हे माणसाचा. खुर्ची लावायची. आणि मला आवर्जून सांगायचं आहे, तुमच्या या परिवाराला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. अशाच जातीवंत म्हशी पाळा आणि अशीच पंढरपुरी म्हशीचा विस्तार करा, वाढवा. आणि तुमच्या ज्या वेळेस पंढरपुरी म्हशीचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये हे अहिर गवळे नाव सूचित करण्यासारखं आहे. कारण एक वेगळं व्यक्तिमत्व, म्हैस टिकवण्यासाठी बंगला लाथाडणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. 2 बंगले देतो म्हटलं. 2 हा, यायचं इंद्रानगर शेजारी. आणि ते मालक सुद्धा आहे अजून भूमकर सोना. हे अशी मालक, हा. हे अशी वेगळ्या मुलाखती, वेगळ्या गोट्यावर गेल्यावर वेगळ्या उंचीची माणसं मिळतात. प्रत्येक मुलाखत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मी आपला मित्र शिवाजी शेंडगे, पंढरपूरकर आणि पंढरपुरी महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशी दाखवतोय. धन्यवाद. नागाध्याबद्दल काय सांगचाल? त्या म्हशी कशा होत्या? नागा धेंड्याची म्हशी 1 नंबर होते. बरं. या तो आंबा चौक हे लष्करमध्ये आहे ना, जगदंबा चौक, तिथं राहतं दत्ता पराळकर म्हणून. बरं. त्यावेळेसची गोष्ट आहे. 51,000 रुपयाला 3 म्हशी घेतला होता त्यांनी. 51,000 रुपये. 51,000 रुपयाला लोक बघायला यायचे. 51,000 कुठल्या साली? मी किती वर्ष झाले ते? 30 वर्षापूर्वी. 30-35 वर्षाच्या आधीची. सोलापुरात गुंठ्याचा रेट काय असेल? त्यावेळेस काय 3-3.5 2-2.5 लाख रुपयाच्या आसपास, 2,500 पर्यंत होता. बरं. अहो मला 500-500 रुपयाला हे इंदिरानगर मधले बंगले आहेत ना, हा. 33,000 रुपयाचा बंगला आहे हे त्यावेळेसचा. त्यावेळेचा. हा, पाटील म्हणून किराणा दुकान होतं. ते पाटला दुकानात आम्ही माल भरायला जायचं. गवळ्याप्पा हे घ्या म्हणणार. त्यावेळेस राहायला यायची भेट होती लोक. हा.
हा हा 33,000 नुसतं तुम्ही निम्मे भरा निम्मे हप्त्याने त्या म्हणून महाग लागला होता. बर त्यावेळेस आमच्याजवळ पैसे नव्हते, गरिबी परिस्थिती होती. ती 51,000ला म्हशी देण्याची कसल्या म्हशी होत्या ना हा एक नंबर गवळा सगळे पहिला दुजा वाटीत होते, प्युअर एक नंबर. बर पहिला दुजायतच होते तिन्ही तसं पण. सोलापुरात अजून नाव काय आहेत ना का दह्यांड्याचं जसं विस्तार नाव अजून म्हशी तवा रेट कोणाच्या ऐकल्या होत्या त्यावेळेस त्यावेळेस हा. हा मग यायचं आपल्या इथं बाजार भरायचा, हा. यायचे. ती गड्डा कधीपासून भरतो गड्ड्याला म्हशी बाबा भरतो? गड्डा पहिले पंचकट्ट्यावर भरत होता. तिकडं हा पंचकट्ट्यावर हा पंचकट्ट्यावर गड्डा भरत होता, आम्ही जात होतो त्या. मग बर. तिथं जागा कम पडाली म्हणून इथं सिद्धेश्वर पशी आणलं. बर आणून आता एक 60-65 वर्ष होऊन गेले असेल, 60 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. बर हो तेव्हा येत होता. तेव्हा गड्डा मैदान म्हणजे ह्या कोपऱ्यापासून त्या पार स्मशानभूमी पर्यंत ते पुढे हे आहे ना उडको आहे ना, उडको बिडको तिथं मसनाच्या खालीपर्यंत जात होते. एवढे जनावर यायचे. एक नंबर शिंगाळू बैल खिलारी म्हशी पूर्ण भरत होता. भरत होता. बर हा. ते तळ्यात आता ते वाळू गड्ड्यात टाकतात. म्हशींची विक्री कशी असते आता गड्डा तेव्हा इकडे जास्त नव्हती. 3,000 2,500 3,000 रुपयाला म्हैस मिळायची. म्हैस हा मिळत हा हैदराबादला, बेळगावला, होती. हा. धारवाडला असं लई लोक न्यायचे. कोल्हापूरवाले, बर हा जालन्यापर्यंत इथवर आपल्या शिंगाळू म्हशीवरला एवढे लोक यायचे. यायची. हा भरपूर आपले शिंगाळूच म्हशी विकायचे जास्त. म्हणजे 2,500-3,000च्या हा. वेळेला म्हशी एकाच्या टायमाला त्यांनी 51,000ला 3 म्हशी दिली. 3 म्हशी दिल्या. 2,500-3,000मध्ये चांगली म्हैस मिळत होती. हा 1,800 रुपये 1,000 लय झाला असं. हो त्या टायमाला त्यांनी 51,000ला 3 म्हशी घेतलेल्या. हा. लोकं 60 सगळे म्हणाले वर्षापूर्वी. एवढे महाग माग लोक बघायला जायचे. हो एवढे बघायला लोक जात हो होते. बघायला जात होते. आणि जनावर तसे होते. बरं. वाड्यात गेले की बघू द्यायचे नाही, उठून म्हशी वापरून मारलं. मारत. मारत होते. पोलाद बरं. नाही काळी होती आणि पोलाद म्हणायची तिथं ना पोलाद. काली काली तिथं ना पोलाद. चांगले जनावर चांगले होते. म्हणजे जनावरांमध्ये त्यावेळेच्या काय पावर होती एवढं पावर का आता जनावर होते. आणि आता त्या काळी व्हॅल्यू नव्हतं एवढं. ऐका आता कसं नाद आहे, मारकी म्हैस पाहिजे. मारकी नाही, नव्हतं जनावर. म्हशी पळायचे. हा हो पळायचे तर म्हशी पळाल्यावर लोक नावं घ्यायची की बाबा म्हशी पळालेले चांगले पळाले. आता काय नाही, मारकी म्हैस पाहिजे म्हणते. हा अहो एखादा कोणा जीव बिव गेला तर काय करायचं. आता आम्ही ऐकतो हा इथं पडलं तिथं पडलं, त्याचं हे झालं ते झालं. मग ते शिवीरपाशी म्हशी पळवत्यात. एकाच्याने म्हैस का हाल्याने पाळलं, ते म्हातारी बेहोश झाली. हां मग तिथनं ते बंद झालं. मग तिथं आपल्याला बोळीत पाठीमागं ते आलं म्हशी पळवायचे. आता मालकाच्या मागाची एवढी वेगानं म्हैस पळते. हा. तुमचं त्यावेळेच व्यासच आता जसं पळवणं त्यावेळेच कसं पळवणं होतं? अवा आमच्या म्हणजे आधी शिस्त होती. शिस्त आधी होती. शिस्त होती. म्हैस आता शिस्त 6 नाही महिने आता. थांबत होती. थांबत होती. कोण गाडीवर आता म्हैस थांबत नाही. खरं गाड्यावर पळवणं- पळतोय, कोण कशावर पळतोय. खरं पळवणं म्हशी संग कोण पळवायचं. हा. खरं पळवण्याची- म्हैस आहे ना मालकाबरोबर पळून मालकाच्या जागेवर उभा राहायला पाहिजे. हा. म्हशीचं विधान कळतंय, आपलं विधान हा, कळतंय मग. पळवायचं. बरं, बरं. गाडीवर बसून काय पळवायचं. म्हैस किती पळते ते जीप काढते. हा. आपल्याला दम येत नाही गाडीवर बसून. म्हशी संग आपण पळायचं कळतंय की म्हशी संग आपला दम आहे का नाही. हा, हा. त्याला म्हणतात म्हैस पळवा. आमच्या म्हशीची अजून पण म्हणजे असं धाप द्यायसारखी नव्हती म्हैस. हा एवढी दम भरलेली आम्ही होती. आमचं स्वतः पळतो. आम्ही चौघं भाऊ आम्ही स्वतः पळतो. एक ते नाही एक जणांवर दमाला येतात धापायचे. ते नाही त्याचं फपूस आहे ना, हे होतं गरम होऊन फपूस वाढतंय. बरं. एखाद्या वेळेस अचानक म्हैस दगावते. अटॅक येतात. हा हातात येतात. एवढं गरम होतं. हो गरम. तेवढं म्हशी हे बघा, एक तर आपला जीव सारखा त्याचा जीव आहे. हा. ते कसं पळतील काय करतील त्याच्या हे करायचं म्हणलं चालत आपल्या नाही. गाडीचं रेस वेगळा आणि आपलं स्वतः पळणं वेगळं. हम्म. रेस आता यामा संघ आपण पळू शकता का? त्याच्याबरोबर म्हैस म्हशी पाळायची पळवता म्हणून. म्हणजे तुम्ही किती वेळ आहे. मग हा. म्हणजे म्हशी गाडीवर पळवून थांबवलं पाहिजे तुमचं. थांबवलं. नाही पळवायला पाहिजे. नाही पळवायला चुकीचं आहे. दम बघायचा. म्हशीचं दम बघायचा. चुकीचं आहे. आपला विधान अहो, आपण- ते जीव आहे हेच जीव आहे. पण पहिल्यापासून काय केलेलं आहे, आमची पिढीने पिढी वाढ वडिलापासून बरं. पळवायचं म्हशी हा. शोकाने. बरं. आम्ही तुमच्या इथं यायचं, तुम्ही आमच्या इथं यायचा. फॉरेस्टातले मग लष्करला जायचे, मोदीतले फॉरेस्टातले सगळे असं मिळून करून यायचं. त्यावेळेस सदर म्हणून होता हा. माझ्या घर आमचा मोठा हा. घोंगडा घालून बसवायचा, त्याला टिळा लावायचा. बरं. हा टिळा लावायचा हे मान होता. बरं. सगर पूजाचा मान होता. आता काय नाही. म्हैस सलामी द्यायला पाहिजे. हा सलामी. आमची म्हैस आहे ना काठी असं बडवल्यावर बरोबर, सलाम देतो. सलाम देत होती. सलामी देतो. हा सलामी. हे समोर दोन्ही पाय गुडघे टिकून सलामी द्यायची.
बर आता कुठं आहे म्हैस सलामी नाही काहीच नाही. काहीच नाही नाही. अहो यामा घ्या तर अहो काय? त्याला सगर काय आता तुम्ही चॅनलवर विचारा की सगर म्हणलं तर काय विचारा बर बर हा सगर म्हणलं तर काय सदर पूजाचं म्हणल्यावर काय हा. सगळं म्हणलं सगळं म्हणतं म्हशी पोहायचं म्हशी हा. पोहायचं सगर पूजायचं म्हणल्यावर काय हे विचार. सगर पूजायचं म्हणलं हलगीने घरातली आपली पोरगी घेऊन जायची घोंगडा खांद्यावर घालायचा हलगी वाजवत घेऊन जायचं हाल्या म्हैस हालगट मग ते पान मांडून हळद कुकू लावून पूजा करून नारळ फोडून ते म्हशीत सलामी घेऊन मग सगर चालू करते बर. हे आता काय नाही सगर पोरगीला पळत येते मारायला चालू करतो. हा चालू करते आज खरं तर तुमच्या माध्यमातून हे कळायला लागलं नेमकं म्हशीची सलामी देत होती सलामी सलाम म्हणले सलाम द्यायला पाहिजे म्हैस. कान धरलं पहिले तर होता दोन्ही- सगळे वेगळे लोक सगळ्या गवळ्याच्या घरात राहायचे हा हा म्हैस सगळ्या सलाम गवळ म्हणले सलाम द्यायला पाहिजे. आताच्या लोकांना सगळ्याला मार्की वयस पाहिजे हा. आता आली की मार पळाली खलास मी माझा नाव ती वाढली. सलाम दिली म्हणल्यावर लई भारी तुझी म्हैस सलाम करते की. हा हा. असं होतं साठी तेव्हा. आपटली की सलाम. आपली म्हशी कुठल्या कुठल्या सलाम करत होते आपण आमची होती चतुरकर हा. मिठी म्हैस होती एक. हा. गुलाम 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 शिकवलं होतं आवर्जून हा. शिकवलं होतं. बर बर सलाम म्हणल्यावर सलाम करायची गुलाम म्हणणार कान धरले खाली बसायची. घरची होती ती हा म्हणजे एवढी शहाणपण होती. छान पण होता आणि त्याला माहित होता हिने आता पळवायला न्यायला आपल्या शिकवल्यासारखं आहे. आपण हा. जसं शिकवेल तसं म्हैस करते हा, हा. आपण शिकवेल सारखं म्हशीला आहे बर बर ते म्हशीच्या मनावर नसतंय आपण म्हशीला जे करायला लागेल ते म्हैस बरोबर करायला बरोबर लागेल. करायलाच पाहिजे. हा. आता आमच्या मित्राची रेडी होती हा. आम्ही लहान होतो सांभाळला होता तिने आम्ही चहा पेले की चहा पित होती कोल्ड्रिंक पेले कोल्ड्रिंक पित होती त्याचं नाव आम्ही पूजा. जे काही पेल ते खात ते त्याने नाही. खात बर. होता. आमच्या संघ येत तो आमच्या होती संघ दुकानला येत होती. त्याचं नाव पूजा म्हणून पूजा म्हणून होता. हा. असं गलास आपण दिलं तर तोंडात चहा पित होती थम्सअप बाटली तोंडाला लावली पूर्ण थम्सअप त्या बाटली मित्राचं नाव दत्ता ज्ञानप्पा. बर 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 अशी होती एवढी म्हैस हुशार मोदी. होती. हा. शेळीपासून त्याला मोठी केली लहानपणापासून. आणि मोठी झाली तुम्ही पेत होते आमच्या संघ येऊन हा हा. आणि थंडी चहा- उन्हाळ्यात चहा प्यायले की चहा पिणार थंड प्यायले की विश्वनाथची. थंड. बिस्किट खायले की बिस्किट आता नाही नाही नाही. मोदीचा आता ज्ञानप्पा दत्ता आहे ना आता दत्ता त्याचा बाप दत्ताचा बाप आता तसे आहेत का हा, हा. आता जनावर आहेत का तसे नाही नाही. मग मला पंढरपुरी म्हशीचं थोडक्यात तुम्ही काय सांगताल म्हशीचं वैशिष्ट्य मामा काय सांगताल वैशिष्ट्य म्हणजे काय म्हैस माणसाला एक गुणवंत होती हा गुण त्याला कळायचा माणसाचा गुण त्याला कळायचा त्याचा गुण माणसाला कळत होता बर बर हो म्हशी एवढी म्हशीला आपण नुसता जोराने बोलल्याबरोबर त्याला समजायचं की बाबा हिने आपला मालक रागाला आला हा, हा. म्हैस थांबायची तिथं जागेवर बर हो म्हणजे माणसाला जेवढं कळत नाही तेवढं म्हशीला हा म्हशीला मी काय म्हणलो त्या म्हशीला तोड नाही असं म्हैस एक एक म्हशी अशी होती. परत एकदा आपलं नाव सांगा बैजू 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 आहेर गवळी हा आमची म्हशी इथनं जाताना हा. एक गाडी पाडत नव्हते काय नाही एवढीच बळ बघितलं तुम्ही घाबरचाल हा. 40 मिनिट जात होती येत होती बरोबर बर. एवढ्या पुढे अशी म्हशी होती. चहा दे ना उनको पानी नहीं ला दिया पानी दिया चहा ते मारी मी ते बघते. राजूची घ्यावं म्हणून आपण. राजूचे पालवा चांगला नाही रे. हा. कसं आहे ते नाही रे कसं झालं दादा सगळ्याची घेतली आपण नागारे हे तुमचा फक्त या एवढं राहिलं होतं हा. मग राजूचं ते घ्यावं तुझं बी घ्यावं म्हणजे गवळी वर्गात जे आहेत ते सगळे आपलं कसं असतं तुला माहिती आहे सगळे आपण एकच धरून एकच, चालतो, हा. सगळे आपलं नाही, बरोबर आहे. आपलं एक स्वभाव आहे. राजूची गाय आपल्याला हा. सहा. नाही, गायाचं काय काढत नाही आपण पण त्यातल्या त्यात गुरामध्ये काढता येते म्हशीतली काय म्हशीच्या ह्याच्यात परवा हल्या घेतला हल्या का हल्या दत्तवाज काय बोला मला नाही काय शंक्याचं केगावचं तू दिसत नाही रे. कुणाचा अभिमान आहे का तू दिसत नाही. देवांना तेच करायचे हा. हे पडवा लायला एक 11 मंगळी आहे आपण ते चालत नाही पैशाचा विषय नाही दादा महिन्याचे 7 महिने तिला एवढी मोठी होण्याचं कारण काय दूध किती पाजले दूध 5 लिटर पाहिजे एका टायमाला किती एका टायमाला 5 लिटर एका टायमाला 5 लिटर 2 टायमाचं 10 लिटर 10 लिटर दूध पाजलंय बर बर
आता ह्या मसराशीनला रोज आमून काय असते इकडे? होय हो, मला आमून काय असते रोजचं? तांब आहे, कळणा आहे, तांब, कळणा, सरकी पेंट. सरकी पिंड. किती किती ठुता एका म्हशीला साधारण? म्हशीला एका नाही म्हणलं तर 3 किलो खात असेल की टायमाला. 3 किलो एका टायमाला? 3 किलो. बरं बरं. एवढ्या म्हशी तयार आहे त्या म्हणून म्हणलं. त्याची नक्षी बघितला होते बघितली की? किती महिने? ते भावाने काढलेले. बर, किती महिन्याची रेडी ती? ते वर्षाचे आहे. एका वर्षाची आहे. कुठल्या म्हशी? बाजारला आलेली. हिची आहे काय? हा. बुजणं भरपूर आहे तिचं. लय पळाले तुम्ही. हा. फोटो दाखवतो या. बर बर. व्हिडिओ असला तर पाठवा. मण्यासोबत पळालेला आहे. अंधारात काढलेला आहे. असं. दाखवतो या. तिने तर पुढं सगळं. हा.